शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्मार्ट ॲग्रो वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांचा ऊस मित्र या सिरीजचा आपला हा पहिला व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओचा मुद्दा म्हणजे 13-007 ही ऊस जात जी आहे त्या ऊस जातीचे खोडव्याचे आणि लागवडीचे फुटवे कसे आहेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, सध्या 2025-26चा लागवड हंगाम हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि यावर्षी लागवड करत असताना मराठवाड्यामध्ये अनेक शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की बऱ्याचशा जाती गेल्या वर्षी 2 वर्षागत आलेली 18-121 असेल, त्याच्यानंतर आलेली 15-012 असेल, त्याच्यानंतर आलेले 13-007 आणि 15-006 ह्या नवीन जातीपैकी कुठल्या जातीची किंवा कुठल्या वाणाची लागवड करायची यामध्ये अनेक शेतकऱ्यांना संभ्रम सध्या निर्माण झालेला आहे. मित्रांनो, आपण पाडेगाववरून आणलेली 13-007 ह्या जातीचा बेने प्लॉट आपल्याकडे सध्या उभा आहे आणि पाठीमागं त्याच जातीचा बियाण्यासाठी गेलेला खोडवासुद्धा आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे. सध्या बघितलं तर डिसेंबर 2024 ची आपली ही रोप लागवड आहे. 5x2 या रोप लागवडीचं अंतर आहे, या प्लॉटचं अंतर आहे. सध्या आपल्या ऊसाचे 30 ते 32 कांड्यावर आपला जवळपास सध्या हा ऊस आहे. तुम्ही प्लॉट बघू शकता. 2 रोपातील अंतर 2 फूट अशी या प्लॉटची लागवड आहे. फुटव्यांची रचना गेल्या वर्षी फुटव्यांची आपण रचना या ठिकाणी बघू शकता. गेल्या वर्षी जवळपास 5-6 किंवा एक 8-9 पर्यंत या प्लॉटला आपल्या फुटवे झालेले होते आणि याचाच खोडवा पाठीमागे खोडव्याचे फुटवे सुद्धा आपण बघू शकता. एका महिन्यापासून या प्लॉटची तोडणी चालू आणि या ठिकाणी आपण खोडव्याचे फुटवे सुद्धा या 13-007 जातीचे आपल्या निदर्शनास पाठीमागे आलेले आहेत. एकंदरीत गेल्या वर्षी लागवडीला ज्या प्रकारचे फुटवे आपल्या या 13-007ला होते त्याच प्रकारचे फुटवे खोडव्याला सुद्धा झालेले आहेत. आपण बघू शकता फुटव्यांची संख्या अत्यंत योग्य आहे. खोडव्याला जास्त नाही पण ॲव्हरेज 60 टनापर्यंत येईल अशा प्रकारचे आपले हे 13-007चे खोडव्याचे फुटवे या ठिकाणी आलेले आहेत. अनेकांना संभ्रम आहे की 13-007 हा खोडव्याला जास्त फुटवे काढत नाही, तर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येईल की अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्या रोप लागवडीला खोडव्याला फुटवे आपले झालेले आहेत. धन्यवाद.